कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये 65 प्लस मार्क्स मिळवायचे असतील तर आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण डिटेल्स मध्ये करावं लागतं. आजच्या सेशन मध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाचं इसवी सन 2025 मध्ये जी गट ब ची पूर्व परीक्षा झाली होती तर त्या पूर्व परीक्षेमधील डिटेल्स विश्लेषण आपण करणार आहोत. त्याचे चारही पर्याय घेणार आहोत, त्याचं उत्तर काय आहे आणि त्या पर्यायाचं सुद्धा डिटेल्स आपण विश्लेषण करणार आहोत. मी सच्चिदानंद लिंबाळकर आपल्या सारथी एसपीके या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतोय. सो बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. ठीक आहे. सो हे वाक्य बरोबर आहे. एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा नीती आयोगाने सुरू केलेला एक प्रकल्प आहे. केंद्र शासनाचा हा प्रकल्प आहे आणि याद्वारा आपल्या देशामध्ये नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन तंत्रज्ञान, त्याच्या आधारावर स्टार्टअप्स सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केला जात आहे. ठीक आहे. अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता प्रत्येकाचं डिटेल्स आपण विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, अटल इनोव्हेशन मिशन ही भारत सरकारचा प्रोग्राम आहे. भारत सरकारच्या नीती आयोगा अंतर्गत 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. 2016 मध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे. देशातील शाळा, विद्यापीठे, संशोधन संस्था, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग या क्षेत्रात नवाचार आणि उद्योजकतेची संस्कृती वाढवणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे शाळा, विद्यापीठ या ठिकाणी नवीन आयडियाज, नवीन संकल्पना निर्माण करणे, एक त्याची संस्कृती जी आहे ती वाढवणे हा उद्देश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेची व्याप्ती वाढवून एम 2.0 31 मार्च 2018 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. याचा दुसरा भाग एम 2.0 पण आता सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. येस, 2028 पर्यंत 18 बोलल्या गेलं, 2028 पर्यंत ही कंटिन्यू राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मुख्य उद्दिष्टे काय आहेत. नवाचार संस्कृती निर्माण करणे. नवाचार म्हणजे नवीन नवीन संकल्पना प्रत्येक ठिकाणी. नवाचार संस्कृती निर्माण करणे, तरुणांमध्ये कल्पकता आणि समस्या सोडवण्याची मानसिकता विकसित करणे. जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये समस्या सोडवण्याची मानसिकता, नवीन आयडियाज, क्रिएटिव्हिटी याला चालना देणे. उद्योजकतेला चालना. स्टार्टअप्सना यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन पुरवणे. म्हणजे नवीन एखादं स्टार्टअप्स, नवीन एखाद्या आयडियावर सुरू करायचं असेल तर त्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. ठीक आहे. येस, छत्र संरचना. देशातील संपूर्ण इनोव्हेशन इकोसिस्टमवर देखरेख ठेवणे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवीन आयडियाज, नवीन संकल्पना याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम या एमचं आहे. ठीक आहे. याच्या अंतर्गत कोणकोणते उपक्रम आहेत. प्रमुख उपक्रम आणि कार्यक्रम. याच्यानुसार फर्स्ट अटल टिंकरिंग लॅब, ATL, अटल टिंकरिंग लॅब्स म्हणजे शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 12वी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहायचंय. वैज्ञानिक दृष्टिकोन, 3D प्रिंटिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची आवड निर्माण करायची आहे. ठीक आहे. तसंच अटल इन्क्युबेशन सेंटर्स हे केंद्र स्टार्टअप्सना पायाभूत सुविधा, मेंटरशिप, तांत्रिक सहाय्य आणि फंडिंग मिळवून देण्याचे काम करत असतात. ठीक आहे ना. यस, अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स हे पण महत्वाचे आहेत. अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर हे दुर्गम भाग असेल, वंचित आणि ज्या काही शहर 2 किंवा 3 टियर शहर आहेत, म्हणजे तालुका प्लेस, या ठिकाणी सुद्धा नवाचाराला प्रोत्साहन, म्हणजे नवीन नवीन आयडिया, संकल्पना याला प्रोत्साहन देण्याचं काम इथं केलं जात आहे. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल नवीन नवीन शोध लागावेत, नवीन नवीन आयडियाज जे आहेत ते लागावेत त्यासाठी आहे. जसं आपण युट्यूबवर कधी कधी पाहतो देशी जुगाड, मग प्रत्येक जण कुठेतरी घरामध्ये म्हणा किंवा कुठे शेतीमध्ये असं देशी जुगाड करून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतं. तशाच प्रकारच्या एका कल्चरला जे आहे पण सायंटिफिक अशा शोधाला, सायंटिफिक अशा संकल्पनेला वाव देण्याचं काम हा प्रोग्राम करतोय. ठीक आहे. ओके. अटल न्यू इंडिया चॅलेंजेस पण याच्यामध्ये सुरू केले गेलेले आहेत. राष्ट्रीय महत्वाच्या आणि सामाजिक समस्यांवर आधारित
तंत्रज्ञान आधारित उपायाचा शोध घेऊन त्यांना थेट मदत पुरवली जात असते. ठीक आहे, म्हणजे काय राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे का सामाजिक समस्या आहेत, याला जर तुम्ही तंत्रज्ञानाच्या आधारे काही उत्तर शोधत असाल तर त्याला आर्थिक मदत देण्याचं काम सरकार करतं. मेंटर इंडिया कॉर्पोरेट क्षेत्र आणि तज्ञांना शाळा स्टार्टअप्स मधील नवसंशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले जातात. जे जे नवीन नवीन संशोधक आहेत त्यांना या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं जातं मेंटॉर इंडिया प्रोग्रामच्या अंतर्गत. ठीक आहे, ओके. मग हे सगळे एमच्या अंतर्गतच चालतं, अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत. ठीक आहे, मिशनच्या अंतर्गत, अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत या गोष्टी चालतात. आता एम 2.0 चा विस्तार, या मिशनसाठी जवळपास 2750 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला गेलेला आहे. ठीक आहे, आणि एक याचा हेतू आहे की भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवायचे, म्हणजे आपल्या देशात जास्तीत जास्त रिसर्च होतील, शोध लागतील यासाठी प्रयत्न करायचे. पहिले परदेशी केंद्र पण सुरू केलेलं आहे. कुठे तर IIT दिल्लीने अबुधाबी या ठिकाणी असं एमच्या अंतर्गतचं संशोधन केंद्र हे सुरू केलेलं आहे. मिशन संचालक कोण आहे तर या ठिकाणी दीपक बागला हे या मिशनचे संचालक म्हणून काम करत आहेत. अशी डिटेल्स माहिती एम बद्दल पाहिली. पहिला प्रश्न कव्हर होतोय. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, पूर्ण लक्ष इकडे असू द्या. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 20 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश? मेक इन इंडियावर हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पोलाद आहे, व्यायामशाळा, उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन सगळेच क्षेत्र आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर की सर्व. मेक इन इंडिया हा महत्वाचा प्रोग्राम आहे, 2014 मध्ये सुरू केला आणि यामध्ये आपल्या देशामध्ये उत्पादन क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगती होईल यासाठी प्रयत्न केला जात आहे. ठीक आहे, त्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये थोडीशी माहिती पाहणार आहोत. आता बघा, मेक इन इंडिया 2.0, मेक इन इंडिया 2.0 हा प्रोग्राम जो आहे, तर जो मेक इन इंडिया प्रोग्राम अगोदर सुरू केला होता 2014 चा, त्याचा हा दुसरा भाग आहे मेक इन इंडिया 2.0. याचा मुख्य जो उद्देश आहे, मुख्य उद्देश काय आहे? जागतिक विनिर्माण म्हणजे उत्पादन, ज्या वस्तू कारखान्यात तयार होतात, ठीक आहे, कारखानदारी क्षेत्रामध्ये तिथे विनिर्माण इथे आणि डिझाईनचं केंद्र बनवायचं, म्हणजे जगामध्ये भारत हे एक विनिर्माण आणि डिझाईनचं केंद्र बनेल यासाठी प्रयत्न करायचे. 24 सप्टेंबर 2014 रोजी मेक इन इंडिया प्रोग्राम सुरू झाला होता. ठीक आहे ना, मेक इन इंडिया या मोहिमेला 2024 मध्ये आणि म्हणून 2.0 हा प्रोग्राम सुरू केला. म्हणजे मेक इन इंडिया 2014 चा आणि 2.0 हा 2024 चा प्रोग्राम हा सुरू केलेला आहे. ठीक आहे ना, ओके. 2.0 मध्ये थोडेसे असं म्हणता येईल की क्षेत्र वाढवण्यात आलेले आहे. ठीक आहे, सो मुख्य उद्दिष्ट काय आहे मेक इन इंडियाचा? की आपल्या जीडीपी मध्ये वाटा वाढवायचा, म्हणजे उत्पादन क्षेत्राचा जीडीपी मध्ये वाटा वाढवायचा. जवळपास किती? 25%. जीडीपी मध्ये आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% वाढवायचा आहे. रोजगार निर्मिती करायची, मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती करायची, आपली आयात कमी करायची, जेणेकरून जास्तीत जास्त वार्षिक वृद्धी दर जो आहे उत्पादन क्षेत्रामध्ये 12 ते 14% हा वाढवायचा आहे. यासाठी म्हणून मेक इन इंडिया प्रोग्राम सुरू केलेला आहे. आता 2.0 मध्ये आणखी मोठे असं म्हणता येईल की 27 क्षेत्रावर भर दिलेला आहे. 27 क्षेत्र. ठीक आहे, यस. यामध्ये 15 हे क्षेत्र उत्पादन आहेत, कारखानदारी क्षेत्रामध्ये आहेत, आणि 12 हे सर्व्हिस सेक्टर मध्ये आहेत. अशा 27 क्षेत्रावर लक्ष देऊन त्या ठिकाणचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आता विनिर्माण क्षेत्रामध्ये हे सगळे येतात. एरोस्पेस आहे, संरक्षण आहे, ऑटोमेटिव्ह आहे, ऑटो घटक आहे, ईव्ही इलेक्ट्रिकल व्हेकल्स वगैरे आहेत. हे सगळं बायोटेक्नॉलॉजी, कापड, पोशाख, वैद्यकीय, फार्मास्युटिकल्स हे सगळे घटक त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, विनिर्माण क्षेत्रामध्ये. आणि सेवा क्षेत्रामध्ये जर विचार केला आपण तर सेवा क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान आहे, टुरिझम आहे, ठीक आहे, आर्थिक आणि शैक्षणिक सेवा, या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ठीक
तिसरा क्वेश्चन आपल्या समोर आहे बघा. तिसरा क्वेश्चन, केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे? तर जो सर्वात आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे महाराष्ट्राचा स्टार्टअप मध्ये हिस्सा सर्वात जास्त 20% आहे. डिटेल्स मध्ये आपण पाहूया की हे स्टार्टअप इंडिया प्रोग्राम वगैरे काय असतं ते. ठीक आहे. ऍक्च्युली थोडक्यात जर पाहायचं तर स्टार्टअप म्हणजे काय असतं, कुठलाही मोठा उद्योग तो काही एका दिवसात मोठा होणार नाही. त्याची जी सुरुवातीचे जे काही स्टेज आहेत, स्ट्रगलिंग, काय नुसतं विद्यार्थी अधिकारी होण्याच्या पूर्वी जो स्ट्रगल करतो विद्यार्थी म्हणून, ठीक आहे ना, तशी स्टेज एका उद्योगाची सुरुवाती स्टार्टअप, त्याला जर जास्त आर्थिक मदत दिली तर त्या स्टार्टअप पासून मोठे मोठे उद्योग, आणि म्हणून स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावेत त्यासाठीचा हा प्रोग्राम आहे स्टार्टअप इंडिया असं म्हणूया आपण. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे. ठीक आहे. याची ही 16 जानेवारी 2016 रोजी झालेली आहे. 16 जानेवारी 2016. देशात स्टार्टअप संस्कृतीला वाढवणे, नवसंशोधनासाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे देशात जास्तीत जास्त स्टार्टअप तयार होतील, छोटे छोटे उद्योग तयार होतील आणि त्यापासून मोठे उद्योग अमेरिका सारखे, जपान सारखे, चीन सारखे सुरू होतील, यासाठी हा प्रोग्राम सुरू केलाय. मेक इन इंडिया 2.0 जो आपण अगोदर पाहिला, ठीक आहे, आणि अटल इनोव्हेशन मिशन हे पण आपण पाहिलं. त्याच्या धर्तीवरच स्टार्टअप इंडिया प्रोग्राम जो आहे यांना सुद्धा काही मदत देत आहे, त्यांच्या संबंधी काही नियम बनवले गेलेले आहेत. आता नवीन नियम आणि पात्रता कोणकोणते आहेत स्टार्टअप साठीचे नवीन नियम? सो कोणकोणते आहेत बघा. टर्नओव्हर जो आहे तर किती, तो टर्नओव्हरची मर्यादा अगोदरपेक्षा आता वाढवलेली आहे. टर्नओव्हर म्हणजे एका वर्षभरामध्ये स्टार्टअप्सनी किती कर्ज घेतलं, किती उत्पादन झालं, सगळ्या गोष्टीचा आढावा असं म्हणूया. तर वार्षिक उलाढाल जी आहे आता 200 कोटी रुपये केली, अगोदर 100 कोटी. म्हणजे एक छोटासा व्यवसाय, छोटासा म्हणजे खूपच नाही, की त्याची वर्षभराची टर्नओव्हर 200 कोटी आहे. अगोदर 100 कोटी असेल तर स्टार्टअप मध्ये असेल. तसं उदाहरणार्थ एआय आणि रोबोटिक्स मधला जर स्टार्टअप असेल तर त्यासाठी अगोदर 300 कोटीची टर्नओव्हर मर्यादा, ठीक आहे, 300 कोटीची टर्नओव्हर मर्यादा आणि 20 वर्षापर्यंतची मान्यता कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे. म्हणजे जर रोबोटिक्स, एआय सारखं स्टार्टअप असेल तर वार्षिक उलाढाल 300 कोटीची, म्हणजे जर 300 कोटी किंवा त्याच्यापर्यंत उलाढाल स्टार्टअप, पण त्याच्यापेक्षा जास्त झाली, 350-400 कोटी झाली, तर ते स्टार्टअप नाही, मग तो मोठा उद्योग होईल आणि स्टार्टअपच्या सवलती त्याला मिळणार नाही. स्टार्टअपची व्याख्या इथे किती, 300 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे आणि किती, 20 वर्षापर्यंत, म्हणजे सुरुवात झाली तिथून त्याला 20 वर्षापर्यंत स्टार्टअप म्हणायचं, पुढे त्याला मोठा उद्योग म्हणायचं. ठीक आहे ना. यस. सहकारी संस्थांना सुद्धा स्टार्टअप मध्ये आता समावेश केले गेलेला आहे. किंवा 10 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात, त्याला सहकारी संस्था म्हणतो. जिथे एक व्यक्ती एक मत हे फिलॉसॉफी असते. अशा सहकारी संस्था जरी सुरू केल्या, म्हणजे सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था, त्यांना सुद्धा आता स्टार्टअप म्हणण्यात येत आहे. ठीक आहे. आणि स्टार्टअप म्हणल्यामुळे काय होईल, त्यांना सरकारच्या सवलती उपलब्ध होतील. कालावधी किती आहे, नोंदणी किंवा स्थापनेच्या तारखेपासून 10 वर्षापर्यंत स्टार्टअप म्हणून पात्र राहू शकते. ठीक आहे. 10 पर्यंत ती कंपनी स्टार्टअप राहत असते. ठीक आहे. फक्त टेक्नॉलॉजीच्या असेल तर 20 वर्षापर्यंत स्टार्टअप तिला असं म्हणतात. ठीक आहे. मदत दिली जात असते. ठीक आहे. तर स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 सुरू केलेला आहे. स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 सरकारने व्हेंचर कॅपिटल आकर्षित करण्यासाठी आणि स्टार्टअपना मोठा निधी पुरवण्यासाठी जवळपास 10,000 कोटीच्या नवीन कॉर्पस निधीला मदत केलेली आहे. म्हणजे 10,000 कोटीचा निधी तयार केलाय आणि याच्यामधून या स्टार्टअप्सना आता सरकार आर्थिक मदत उपलब्ध करून देणार आहे. स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना, स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना, याच्यासाठी जवळपास 20 लाख रुपयापर्यंतचं स्टार्टअप्सला अनुदान आहे आणि 50 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आहे. ठीक आहे. म्हणून स्टार्टअपची व्याख्या माहित पाहिजे. त्याच्यामध्ये जो व्यवसाय बसणार आहे त्याला ही सगळी मदत मिळणार आहे. ठीक आहे. मग असे
मोठे उद्योग तयार होत असतात, जायंट उद्योग तयार होतात. जसं आपल्याकडे आहे किंवा तुमचं आणखी अमेझॉन आहे किंवा सगळे फेसबुक आहेत किंवा मेटा कंपनी आहे, हे सगळे अगोदर स्टार्टअपच होते अगोदर. ठीक आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम स्टार्टअप विनातारण कर्ज मिळवून देण्यासाठी सरकार शाश्वत हमी पुरवत असते. त्यांना विनातारण कर्ज सुद्धा उपलब्ध होत असतं. मॉर्गेज न घेता कर्ज उपलब्ध होत असतं. आणखी कोणकोणते फायदे आहेत स्टार्टअप साठी म्हणून? फायदे आहेत. कर सवलत आहे. कर सवलत. ठीक आहे. तीव्रता निकष पूर्ण करणाऱ्या स्टार्टअप्सना सलग 3 वर्ष आयकरामध्ये पूर्ण सूट आहे. म्हणजे जे स्टार्टअप निकषामध्ये बसतात त्यांना इन्कम टॅक्स भरायचा नाहीच. ठीक आहे. येस. पेटंट आणि आयपीआर मध्ये सूट आहे. पेटंट म्हणजे काय, की एखाद्या स्टार्टअपने स्वतःचा दिमाग लावून स्वतःचा नवीन काहीतरी तंत्रज्ञान, नवीन आयडिया जर शोधल्या तर त्याची मालकी त्यांना मिळते, त्याला पेटंट. मग हे पेटंट, ठीक आहे. आयपीआर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ठीक आहे. म्हणजे स्वतः काहीतरी नवीन शोध आहे त्याची मालकी, त्याला आयपीआर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतात. मग याच्यासाठी जी फीस आहे, पेटंट अर्जाच्या फीस मध्ये 80% सूट, ट्रेडमार्कच्या नोंदणी फीस मध्ये 50% सूट दिली आणि पेटंटची तपासणी जलद गतीने केली जाईल. कारण जेवढे पेटंट म्हणजे तेवढे जास्त शोध, आणि हे जास्तीत जास्त पेटंट मिळवणं सोपं व्हावं, जास्तीत जास्त शोध संस्कृतीला चालना मिळावी म्हणून सरकारने हे केलेलं आहे. गव्हर्नमेंट द्वारे स्टार्टअप्सना पूर्व अनुभव किंवा मोठ्या टर्नओव्हरच्या अटीशिवाय सरकारी निविदांमध्ये भाग घेता येतो. आता सरकारची खूप आणि ते खासगी कंपन्या पूर्ण करतात, त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट भरावं लागतं. या स्टार्टअप्सना पण संधी दिली की त्यांचा अनुभव नसेल, टर्नओव्हर नसेल तरी सरकारच्या टेंडर मध्ये ते सहभागी होऊ शकतात. ठीक आहे. ओके. म्हणजे चांगलं या स्टार्टअप साठी उचललेलं आहे. इव्हन भास्कर पोर्टल जे आहे, भास्कर स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि मेंटर्सना एकाच छताखाली आणण्यासाठी हे डिजिटल म्हणजे स्टार्टअप्स होऊ नये, सगळेजण एकाच ठिकाणी, म्हणजे स्टार्टअप्स पण आहेत, पैसे गुंतवणारे सुद्धा आहेत आणि स्टार्टअप्सला गाईड करणारे म्हणजे स्टार्टअप्स, इन्व्हेस्टर्स आणि मेंटॉर्स यांना एकत्र म्हणून भास्कर पोर्टल सुद्धा आहे. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार, स्टार्टअप्स मध्ये कॉम्पिटिशन वाढावं आणि म्हणून त्यांनी चांगल्यासाठी राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार सुद्धा सुरू केलेले आहेत. 6 लाख रुपयाचे रोख पारितोषिक आहे आणि मोठ्या काम करण्याची संधी सुद्धा उपलब्ध होत असते. येस. ओके. हा महत्वाचा आहे. स्टार्टअप कल्चर आपल्या देशामध्ये वाढावं, मोठे मोठे उद्योग सुरू व्हावेत, त्यासाठी सरकारने सुरू केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 19 जुलै 1970 रोजी किती खासगी राष्ट्रीयकरण करण्यात आले. ठीक आहे. त्याचं 14 खासगी बँका. ठीक आहे. राष्ट्रीयकरण म्हणजे सरकारने स्वतःच्या ताब्यात घेणे, त्याला आपण राष्ट्रीय, याच्याबद्दल डिटेल्स आपण माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. राष्ट्रीय नंबर 4 आहे, ऑप्शन नंबर 4. बघा, बँकांचे राष्ट्रीयकरण ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील महत्वपूर्ण आणि क्रांती, ठीक आहे, इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये आहे. खाजगी मालकीच्या बँकांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करणे. ज्या खाजगी बँका आहेत त्या सरकार स्वतःच्या ताब्यात करतं, त्याला आपण राष्ट्रीयकरण असं म्हणतो आपण. ठीक आहे. कशामुळे करायचं? जेणेकरून ह्या बँकिंग सेवा देशातील सामान्य जनतेला आणि ग्रामीण भागापर्यंत ह्या बँकिंग सेवा पोहोचवता येतील. हे राष्ट्रीयकरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता राष्ट्रीयकरणाचे टप्पे आहेत काय? पहिला टप्पा 19 जुलै 1969 ला पहिलं राष्ट्रीयकरण झालं. पंतप्रधान होत्या आणि 14 या खाजगी बँका सरकारने ताब्यात घेतल्या. ठीक आहे. ज्यांच्या डिपॉझिट्स म्हणजे 50 कोटीपेक्षा जास्त डिपॉझिट असणाऱ्या 14 बँका सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. कोणकोणत्या? मग बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, अलाहाबाद आहे, युनायटेड बँक ऑफ इंडिया, हे सगळ्या आहेत, यांचं राष्ट्रीयकरण झालं.
पहिलं राष्ट्रीयकरण होतं असं म्हणता येतं, पहिलं राष्ट्रीयकरण. ठीक आहे. दुसरा टप्पा 15 एप्रिल 1980 रोजी झालं. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. खाजगी बँका त्यावेळेला ताब्यात घेतल्या होत्या. जवळपास 200 कोटी किंवा त्याच्यापेक्षा अधिक ठेवी असतात. उदाहरणार्थ आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, न्यू बँक, बँक ऑफ कॉमर्स, पंजाब बँक, विजया बँक ह्या सरकारने ताब्यात. म्हणजे 14 नंतरच्या 6 अशा मिळून जवळपास सरकारने 2 टप्प्यामध्ये पंतप्रधान असताना ताब्यात घेतलेले आहेत. राष्ट्रीयकरणाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? राष्ट्रीयकरणाचं की बघा ह्या ज्या बँका आहेत ना ह्या ऍक्च्युली, ठीक आहे. मग शहरी भागातून ग्रामीण दुर्गम भागामध्ये बँकांचा विस्तार झाला पाहिजे. ठीक आहे ना. यस. तसंच अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा, म्हणजे बँका सगळ्यांना कर्ज देतात, श्रीमंतांना, पण त्याच्यापैकी ज्याची आवश्यकता आहे शेतीसारखा व्यवसाय, ठीक आहे ना, म्हणजे लघु उद्योग आहेत, सुशिक्षित बेरोजगार, शेती म्हणतात. ठीक आहे. असतील तर त्या फक्त श्रीमंतांना, मोठ्या उद्योगांना कर्ज देतील, बाकी गरिबांना देणारच नाहीयेत. आणि मग खाजगी बँकांची मक्तेदारी संपवायची आणि सरकारी बँका ज्या आहेत त्यांच्या मार्फत प्रगती करायची, हा पण होता. म्हणजे मक्तेदारी खाजगी बँकांची संपवायची. त्यानंतर बँकिंग क्षेत्रावर जनतेचा विश्वास वाढवायचा, हा सुद्धा उद्देश या राष्ट्रीयकरणाबद्दल होता. ठीक आहे. आता त्यानंतर 5वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न महत्वाचा आहे. बँकिंग नियंत्रण. आता बँकिंग नियंत्रण कायदा हा इसवी सन 1950 चा बँकिंग नियंत्रण कायदा आहे आणि याचं उत्तर आहे मध्यवर्ती बँक अधिकार. म्हणजे आरबीआय ला भारतातल्या सर्व बँकिंग क्षेत्रावर अधिकार या 1949. ठीक आहे. म्हणजे अ च 3 उत्तर आहे. 3 उत्तर कुठे दिलेलं आहे तर अ हे ऑप्शन नंबर 3 मध्येच आहे. राष्ट्रीयकरण सामाजिक उद्देश आहे, कारण गरिबांना, वंचितांना, दलितांना कर्ज पुरवायचं म्हणजे. 31 मार्च 2025 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील भारत म्हणजे सी च 2 आहे, च 2 आहे. ठीक आहे. यस. बँकांच्या शाखा विस्तार का बरं जेणेकरून जास्तीत जास्त शाखांना मिळतील. ठीक आहे ना. जास्तीत जास्त लोक ठेवतील आणि बँकांच्या ठेवी वाढतील. ठेवी वाढल्या की ते जास्त शकतात. म्हणजे डी च 4 आहे. ठीक आहे. डी च ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. आता हे डिटेल्स मध्ये आहोत आपण, डिटेल्स मध्ये. ठीक आहे. ओके. यस. हे पाहिलं आपण. ओके. सो बघा आहे. ठीक आहे ना. ह्या बँकिंग नियंत्रण 49 चा आरबीआय ला जी आहे सर्व बँकिंग क्षेत्रावर एक झालेला आहे. म्हणजे सगळे प्रश्न बँकिंग क्षेत्राच्या, म्हणजे बँकांवर 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न आणि हा एक प्रश्न, हा महत्वाचा आहे असं म्हणता येतं. ठीक आहे. यस. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट महत्वाचा. 2022 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 3.7 दशलक्ष टन विक्रमी पातळी. ही चूक आहे. फक्त ए तेवढं बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 केवळ अ हे योग्य आहे. ठीक आहे. आता थोडंसं याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. विश्लेषण बघा भारताचं जे काही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आहे, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी पीक वर्ष 2024-25 मध्ये जाहीर केलेली आहे. म्हणजे भारतामध्ये 373 दशलक्ष मेट्रिक टन एवढे धान्य उत्पादन झालेले आहे. 357.73 दशलक्ष मेट्रिक एवढं अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आहे. ठीक आहे. आणि सर्वात असं म्हणता येईल की सर्वात मोठा टप्पा आहे. ठीक आहे. हा महत्वाचा आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या 2025-26 च्या आगामी दुसऱ्या आगाऊ अंदाज
गव्हाच्या वाढत्या उत्पादनासह स्तर पुढील हंगामातही आहे. म्हणजे गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये 25-26 मध्ये दिसतं आपल्याला. आता हे जर 24-25 ची जर आकडेवारी पाहिली आपण, तर कोणत्या पिकाचं किती उत्पादन होतं हे लक्षात येऊ शकतं आपल्याला. ठीक आहे. तांदूळ जे आहे तर 150.18 दशलक्ष टन सर्वाधिक पिकवलं जाणारं हे पीक आहे, धान्य आहे. भारत हा जगात तांदूळाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. 150.18. गव्हाचा 17.94 दशलक्ष एवढं विक्रमी उत्पादन झालेलं आहे. उत्तर प्रदेश आहे, पंजाब, मध्य प्रदेश इथे सर्वात जास्त उत्पादन होतो. त्यानंतर मका आहे आणि मकामध्ये सुद्धा जवळपास 40 दशलक्ष टन इतकं मक्याचं उत्पादन झालेलं आहे. एकूण कडधान्यांचं आपण तर 25.68 दशलक्ष टन हे डाळीचं उत्पादन झालेलं आहे. श्रीअन्न, ठीक आहे, श्रीअन्न संयुक्त राष्ट्राने पण भारताने पण त्याच्यावर भर दिला. मिलेट्स वगैरे असं म्हणूया, बाजरी, नाचणी वगैरे, ठीक आहे. मग याच्यामध्ये सुद्धा आपलं उत्पादन हे 18.60 दशलक्ष टनावर आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या क्षेत्रातलं उत्पादन अन्नधान्यामध्ये आपलं वाढलेलं आहे. ठीक आहे. उत्पादन वाढण्याची कारणं कोणकोणती आहेत? मग आपली उत्पादन वाढण्याची तंत्रज्ञान, ठीक आहे, सामना करणाऱ्या बियाणांच्या वाणांचा वाढलेला वापर. म्हणजे नवीन वातावरणामध्ये टिकतील अशा हायब्रिड व्हरायटी, बीटी व्हरायटी आपण शोधल्या, त्याच्यामुळे उत्पादन वाढलं. सरकारी योजनांचा पाठिंबा आहे, जसं पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट बँकेच्या खात्यामध्ये आर्थिक मदत मिळते. तसंच विना अडथळा शेतकऱ्यांना कर्ज पण मिळतोय. ठीक आहे. किमान आधारभूत किंमत असं म्हणूया आपण. ठीक आहे. तूर, उडीद, चना आणि मूग यासारख्या पिकांच्या निश्चित खरेदीची शाश्वती मिळाल्यामुळे उत्पादन दिलेलं आहे. त्याच्यामुळे किमान आधारभूत किमतीचा सुद्धा प्रभाव आहे असं म्हणता येतं. सिंचन सुविधांचा भर आहे. ठीक आहे. सिंचन सुविधा जे आहे म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू केली आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं उत्पादन वाढलेलं आहे. हे सगळी कारणं त्यासाठी आहेत. ओके, ही सगळी कारण आहेत. नेक्स्ट सातवा अतिशय महत्वाचा कलम दिलीत, कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र स्टेटमेंट, त्याला बजेट म्हणूया किंवा म्हणतो. 112 मध्ये 151 लेखा अहवाल आहे. म्हणजे काही अहवाल बनवतात ते राष्ट्रपती. ठीक आहे. तो अहवाल 151 मध्ये. आकस्मिकता निधी 267 मध्ये आकस्मिक जर काही संकट आला असेल तर ताबडतोब मदत देण्यासाठीच आहे. वित्त आयोगाची तरतूद केली आहे. समोर गोष्टीच आहेत. ठीक आहे. म्हणजे 2 आहे. ठीक आहे. असं ऑप्शन इथे 1, 1, 2, इथे 3 आहे ऍक्च्युली. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 1, 2 उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 म्हणजे 7 2 हे आहे. 7चं उत्तर काय आहे? ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा आता थोडस एक्सप्लेनेशन या क्वेश्चनचं डिटेल्स मध्ये दस्तऐवज आहे. ठीक आहे ना. हे कोणतं? वार्षिक वित्तीय विवरणपत्र किंवा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. अर्थसंकल्प, संविधानामध्ये अर्थसंकल्प हा शब्द नाहीये, स्टेटमेंट हा शब्द आहे 112 मध्ये. हे कायदेशीर दस्तऐवज आहे. ठीक आहे. ओके. हे विवरण राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार संसद सभागृहासमोर हे सादर केले जाते. म्हणजे बघा, राष्ट्रपती आदेश देतात, मग अर्थमंत्री आपला अर्थसंकल्प आणि सभागृहासमोर मांडतात. यात चालू आर्थिक वर्षातील, ठीक आहे, आणि खर्चाचा 26 असतो. चालू वर्ष आहे आणि जे वर्ष आहे त्या दोन्ही वर्षाचा खर्च असेल, त्यानंतर कोणकोणते उपक्रम आहेत, महसूल किती गोळा होतो, सर्व एकंदरीत आर्थिक बाबीचा उहापोह लेखाजोखा या अर्थसंकल्प असतो. ठीक आहे. अर्थसंकल्प जे आहेत, अर्थसंकल्पाच्या मध्ये काही 3 भाग सुद्धा आहेत.
ठीक आहे. याच्यामध्ये काही निधीचा वगैरे समावेश आहे. याच्यामध्ये जसं भारताचा संचित निधी, कारण भारताच्या निधीमध्ये सरकारचा सगळा पैसा जमा होत असतो आणि तोच पैसा वर्षभर खर्च केला जात असतो. मग भारताची घटनेमध्ये 206 कलम 1 मध्ये तरतूद आहे. हा घटनात्मक निधी आणि सरकारला मिळणारा सर्व महसूल म्हणजे कर्जामधून कर्जाची आलेली परतफेड, उद्योगाचा नफा, सर्व कर यामधून फायदा, हे सगळा पैसा जो आहे या संचित निधीमध्ये असतो. आणि यामधून जर पैसा खर्च करायचा असेल तर कायदा करावा लागत असतो. त्याला विनियोग कायदा असं म्हटलं जात असतं. कायदा केल्याशिवाय या निधीमध्ये पैसा करता येत नाही. दुसरा निधी आहे भारताचा निधी. पुढे पण आपण पाहणार आहोत, कारण ऑप्शन मध्ये आहे. मग आकस्मिक म्हणजे समजा भूकंप, चक्रीवादळ, पूर अशी आकस्मिक एखादी गोष्ट घडली, त्यावर पैसा खर्च करण्यासाठी जो निधी आपण त्याला आकस्मिक निधी असं म्हणतो आपण. कायदा 1950 ने तो तयार केलाय. अशा परवानगीने त्याच्यामधला पैसा खर्च करता येतो. ठीक आहे. येस, मध्ये त्याच्यानंतर लोकलेखा निधी सुद्धा आहे असं म्हणतो आपण. ठीक आहे. भारताचे खाते म्हणा किंवा त्याला आपण पब्लिक आपण. तिसरा निधी कुठला आहे म्हणजे संचित निधी, दुसरा आकस्मिक निधी आणि लोकलेखा निधीची तरतूद 266 मध्ये आहे. याच्यामध्ये सरकारचा पैसा ऍक्च्युली जनतेचा पैसा असतो. वेगवेगळ्या बँकांमध्ये म्हणजे सरकारी बँकांमध्ये, ठीक आहे, जे सरकारचे जे पैसे, सरकारचे नाही लोकांचे जे पैसे मध्ये आहे किंवा अल्प बचतीच्या याच्यामध्ये जे लोकांनी पैसे ठेवले सरकार स्वतःसाठी करतं, बँक सरकार. मग हा जो निधी आहे त्याला भारताचे किंवा पब्लिक अकाउंट किंवा लोकलेखा म्हटलं जात असतं. ठीक आहे. येस, यासाठी संसदेची गरज नाहीये. सरकार बँक वापरून परत त्या निधीमध्ये ठेवत असतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर लेखा अहवाल, दुसरा ऑप्शन जो होता तो म्हणजे लेखा अहवालाचा. ठीक आहे. लेखा अहवाल असं म्हणूया आपण, लेखा अहवाल. लेखा अहवाल कोणत्याही संस्थेच्या कंपनी लेखा परीक्षकाने सादर केलेला एक अधिकृत आणि अंतिम दस्तऐवज आहे. लेखा अहवाल म्हणजे काय असतं? हा एक डॉक्युमेंट आहे. कोणती एखादी संस्था असेल, कंपनी असेल किंवा सरकार आहे, केंद्र किंवा राज्य, त्यांचे जे काही सगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार म्हणजे महसूल, कर्ज, सगळे आर्थिक व्यवहार, ठीक आहे, किंवा त्यांची याची स्वतंत्र तपासणी करायची. किती प्रॉफिट झालं, किती लॉस झालं, ठीक आहे, किती कर्ज, पूर्ण. आणि त्याचा एक जो काही अहवाल जात असतो त्याला काय म्हणायचं असतं? लेखा अहवाल. जनरली कॅग कलम 128 जे कॅग यांची नेमणूक केली जाते ते केंद्राच्या आणि राज्याच्या खर्चाचा लेखा करत असतात. ठीक आहे. ओके ओके. वार्षिक वित्तीय विवरणपत्र जे आहे त्याची सत्यता व अचूकता तपासण्यासाठी हे अहवाल म्हणजे लेखा अहवाल का बरं? कारण आपल्याकडे अर्थसंकल्प, त्या अर्थसंकल्पाच्या द्वारे सरकार वर्षभर खर्च करतं, पण तो पैसा योग्य आहे का, योग्य त्या गोष्टीवर खर्च झाला का हे पाहण्यासाठी म्हणून हा लेखा अहवाल असतो. ठीक आहे. यस, सरकारी लेखा अहवाल. आता सरकारी लेखा अहवाल मग कॅग जे आहे, कॅग म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया असं म्हणूया. हे 48 च्या अंतर्गतचं पद आहे आणि 151 कलम 151 च्या अंतर्गत हा जो आहे तो राष्ट्रपतीला सादर करतात. म्हणजे वर्षभर केंद्र शासनाने किती पैसा केला आणि राज्य शासनाने किती पैसा खर्च केला याचा हा अहवाल असतो. ठेवतात राष्ट्रपती तो अहवाल दोन्ही सभागृहासमोर मांडत असतात आणि दोन्ही
चर्चा करत असतात. ठीक आहे. येस. मग आता आपले जे काही कॅग आहेत, कोणकोणते अहवाल, कॅग वर्षामध्ये 3 महत्वाचे अहवाल राष्ट्रपती करतात. एक आहे तो म्हणजे विनियोजन खात्याचा अहवाल. हे लक्षात ठेवा की ऑडिट रिपोर्ट ऑन अप्रोप्रिएशन, म्हणजे पहिला जो अहवाल आहे 3 सादर करतात राष्ट्रपतीला. पहिला विनियोजन खात्याचा अहवाल. त्याच्यामध्ये काय की संसदेने जो पैसा मंजूर केला तो त्याच कामासाठी तपासणी या विनियोजन खात्याच्या लेखा अहवालामध्ये केली जात असते. त्यानंतर वित्त खात्याचा लेखा अहवाल असं म्हणूया आपण. याच्यामध्ये सरकारकडे 1 वर्षभरामध्ये जमा किती झालेली आहे, महसूल, त्यानंतर खर्च, या संबंधीचा हा अहवाल असतो. सार्वजनिक उपक्रमाचा लेखा अहवाल. सार्वजनिक उपक्रम म्हणजे सरकारी कंपन्या. मग त्या सरकारी कंपन्यांचा नफा तसंच त्यांचं व्यावसायिक कार्यक्षमता याची तपासणी केली जाते. म्हणजे विनियोजन खात्याचा लेखा अहवाल, वित्त खात्याचा लेखा अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमांचा लेखा अहवाल, 3 अहवाल दरवर्षी कॅग राष्ट्रपतीला सादर करत असतात. यावरही आयोगाने प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. त्या ऑडिट पद्धती कोणकोणत्या आहेत मग कॅग तपासणी करण्यासाठी कोणत्या? त्याच्यामध्ये फर्स्ट वित्तीय असं म्हणूया आपण, फायनान्शियल ऑडिट. याच्यामध्ये काय आहे, आर्थिक विवरणे सर्व मानकानुसार खरी आणि योग्य आहे की नाही हे तपासणे. म्हणजे सगळ्या सरकारचा जो खर्च ठेवलेला आहे, सीजीए नावाचा व्यक्ती लिहून ठेवत असतो, जनरल ऑफ अकाउंटंट, हे सीए ऑडिटर ऑफ जनरल. ठीक आहे. मग ते सगळे जे कशा आहेत त्यानुसार हा सगळा खर्च लिहून ठेवला की नाही ते तपासणी म्हणजे वित्तीय लेखा परीक्षण. त्यानंतर अनुपात लेखा कम्प्लायन्स ऑडिट, म्हणजे सर्व खर्च आणि कायदे नियम संविधानातील तरतुदीनुसार झाले की नाही पाहणे. संविधानातील तरतूद, संसदेची मंजुरी याप्रमाणे सर्व खर्च झाला आहे का नाही ते पाहणे म्हणजे अनुपालन लेखा परीक्षण. कामगिरी लेखा परीक्षण म्हणजे ज्या काही सरकारी योजना असतात, ठीक आहे ना, यस, किती कार्यक्षमतेने आणि काटकसरीने राबवल्या गेल्यात ते तपासणे म्हणजे त्या उपक्रमांची इफेक्टिव्हिटी तपासणे. त्याचं म्हणजे लेखा परीक्षण, हे लेखा परीक्षणाचे थोडेसे प्रकार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जो महत्वाचा आहे आकस्मिक निधी, हा पण ऑप्शन मध्ये होता. आपण पाहिलेला आहे भारताचा आकस्मिकता निधी असं म्हणूया. मग हा कलम 267, कलम 267 मध्ये याची तरतूद. ठीक आहे. कलम 267 मध्ये सांगितलं कायदा करून आकस्मिक निधी स्थापन करते. या कायद्यानुसार हा निधी स्थापन केला गेलेला आहे. ठीक आहे ना. मग कशासाठी बरं, कारण संचित निधीमधनं पैसा खर्च करायचा तर कायदा करावा लागतो आणि ती खूप लेंदी प्रोसेस आहे, वेळखाऊ प्रोसेस आहे. मग या आकस्मिक निधी की भूकंप असेल, चक्रीवादळ असेल, यासारख्या परिस्थितीत पैसा खर्च करता यावा त्यासाठी हा निधी तयार केलाय. 500 कोटी रुपये होते, आता 3000 कोटीचा निधी आहे. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने यामधला पैसा हा त्वरित खर्च करता येत. त्यानंतरचा ऑप्शन होता भारताचा मध्ये भारताच्या वित्त आयोगाची तरतूद आहे. ठीक आहे. ही एक संवैधानिक आहे. संवैधानिक म्हणजे ज्याचा उल्लेख घटनेमध्ये आहे. निमन्यायिक आहे. ठीक आहे. आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यामध्ये जे आर्थिक संसाधन आहेत, आर्थिक संसाधन म्हणजे की कर महसुलामधून जे पैसे प्राप्त झाले ते केंद्राकडे किती ठेवायचे याचं वाटप करण्याचं काम हे यांचं मुख्य कार्य आहे. ठीक आहे. 5 वर्षांनी किंवा आवश्यक असेल तेव्हा 5 वर्षांनी किंवा आवश्यकता असेल तेव्हा या आयोगाची स्थापना करतात.
पानगडिया हे त्याचे अध्यक्ष पानगडिया. बघा रचना, या आयोगाची जर रचना पाहायची आपल्याला, रचनेमध्ये कोण आहे, एकूण 5 सदस्य असतात. अध्यक्ष सार्वजनिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, म्हणजे सरकारी कामकाजाची, सरकारी प्रशासनाची प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीला या बनवतात. आता इतर सदस्य किती असतात, यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची एक व्यक्ती, ठीक आहे ना, म्हणजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची असणारी एक व्यक्ती असणार आहे, एक. त्यानंतर सरकारी वित्त व खात्याचे तज्ञ ही दुसरी व्यक्ती असणार आहे, म्हणजे सरकारचं वित्त खातं, ठीक आहे, त्या खात्याचे तज्ञ जे आहेत. तसंच अर्थतज्ञ असणार आहेत. आणि प्रशासकीय व्यक्तीचा भरणा असतो. म्हणजे 5 जण आहेत, 5 जणांपैकी एक जण अध्यक्ष सार्वजनिक क्षेत्रातील अनुभव पाहिजे, चौघांपैकी एक जण उच्च न्यायालयाचा पात्रता असणारा असतो, दुसरं खात्यातला तज्ञ असतो, तज्ञ बरं, तिसरा खात्यातलाच पण इथे अनुभव असणारा व्यक्ती, एक तज्ञ वेगळा आहे आणि अनुभव, हे झाले 3. अर्थशास्त्रामधला तज्ञ व्यक्ती, ठीक. अशी एकूण 4 जण आणि अध्यक्ष 5 जणांची. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, ठीक आहे. आता इतर प्रमुख सदस्य कोण आहेत, मनोज पांडे आहेत, एनी जॉर्ज मॅथ्यू आहेत, रवी शंकर आहेत, ठीक आहे, आरबीआयचे त्यानंतर ऋत्विक रंजनम आहेत, ठीक आहे. ओके, हे सचिव आहे. आता ही नावं लक्षात नाही राहील, पण इथं अरविंद पानगडिया हे नाव लक्षात, त्याच्यावर आयोगाने प्रश्न पण विचारलेला आहे.